आनंदी आहे आणि योग्य तेच होईल, तुम्हाला 4 जूनला समजेल. तुम्ही असं म्हटलं होतं की या संपूर्ण प्रकरणानंतर आई तुमच्या नाराज होत्या, पण आज त्या अजित पवारांसोबत थेट मतदान करायला आल्या. नक्की कसं बघायचं असं काय? बरं झालं हा प्रश्न विचारला. माझ्या आईला तरी सोडा तुम्ही, जी 86 वर्षाची आहे. तुम्ही बाकी सगळं सोडून म्हणजे किती तुम्ही वैयक्तिक जाताय. ठीक आहे, काय झालं ते झालं, पण माझं म्हणणं होतं निदान आईला तरी तुम्ही लोकांनी सोडायला पाहिजे. त्यांचं असं हे माझं तुला उत्तर आहे. नाही दादा आई काय बोलल्या का? नाही दादा आई काय बोललेली नाही ना. दादा राजकारणी आहेत, ते मी राजकारणी नाहीये. आई जर काही बोललेली नसेल तर माझं त्याला काही बोलणं नाही. एक अजून एक दबावाचं राजकारण पाहायला मिळतंय. पैसे वाटप सुरू झाले, रोहित पवारांनी ते सगळे व्हिडिओ वगैरे शूट टाकलेले आहेत. काय आता तुम्ही काय नाही, मतदार हुशार आहे. त्यांनी योग्य निर्णय घेतलेला आहे आणि एवढं जर प्रचंड काम केलं तुम्ही म्हणता आणि तरी सुद्धा तुम्हाला काल जे काही तुम्ही केलेलं आहे, पत्रकारांना सगळ्यांना माहिती, ते करायची पाळी येते जे 60 वर्षात शरद पवारांनी केलेलं नाही. दादा अजून एक म्हणले फॅमिलीचा विषय. दादा म्हणले आमची नाही खूप मोठी फॅमिली आहे. ते म्हणले तुमचं कुटुंब, राजेंद्र दादांचं कुटुंब आणि साहेबांचं कुटुंब, हे 3 फॅमिली सोडली तर सगळे त्यांच्या बरोबर आहेत, कोणी विरोधात नाही. बरोबर आहे. जसं बारामती, एक संपूर्ण बारामती पण आमची फॅमिली आहे. दादा मिशी संदर्भात तुम्ही जे वक्तव्य केलं होतं, अजित पवार म्हटले की आता बापूंनी स्वतः वस्त्र घेऊन यावं आणि माझी मिशी काढावी. नाही, माझ्यावर अजून तेवढी वेळ आलेली नाहीये. विकी